समता शिरण पेशन न्यूज. समता सेंटर रामबाग द्वारा संचालित समता चिन्ह स्पेशल न्यूज मध्ये मी मार्शल तमन्ना मेश्राम आपले हार्दिक स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला संविधानाच्या पहिल्याच पानावर प्रास्ताविका आहे. त्यात आम्ही भारताचे लोक असे म्हटले आहे. बंधुभाव, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य आदीचे अर्थ सर्वांनी समजून घेतले पाहिजे, तरच संविधानामागील उद्देश लक्षात घेता येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. समता दलातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रामबाग येथील जयंती मैदानात साजरी करण्यात आली. त्यावेळी डॉक्टर गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे मेडिकल वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश गावंडे, इमामवाडा पोलीस निरीक्षक कमलाकर गडीने, देशभक्ती पत्रकार तथा लेखक मिलिंद कीर्ती, नियुक्त उपविभागीय अभियंता रमेश शेंडे, डॉक्टर बॉबी जांभुलकर, सिद्धार्थ कांबळे, स्मिता बडगे, सोनाली गजभिये आदी उपस्थित होते. समता दलाने घेतलेल्या संविधान गौरव स्पर्धा परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, भारताचे संविधान, रोख बक्षीस प्रमाणपत्र देण्यात आले. सोबतच 5 डिसेंबर 2024 रोजी 18 तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. प्रास्ताविक मार्शल नागसेन बडगे यांनी केले, संचालन श्रेया वडगे हिने केले, स्वागत गीत ज्योती वंजार हिने गायले आणि आभार तमन्ना मिश्रा हिने केले. In our very spirit, the concept of Aditi Devo Bhava, that is the guest is equivalent to core, encapsulates, impresses the essence of our welcome culture very truthfully, very rightly. From the moment a guest arrives, we greet them with open arms, with respect and with great admiration. And so, we welcome our guests with लेकर स्वागत करते हैं. हे सगळे जरी भारताला भारतातील लोक नव्हते, बरोबर, तर ते विखुरलेलं होतं. संविधानाने काय केलं की या सगळ्या लोकांना एका माळ्यामध्ये गुंफून, बरोबर आहे, संविधानाने या सगळ्या लोकांना नागरिकतेचा अधिकार दिला. भारताचे सगळे नागरिक आहेत. समता सैनिक दल, माई फाउंडेशनचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक यांच्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलीस प्रशासनातर्फे आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमाला येण्याकरिता थोडासा वेळ झाला, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं क्षमस्व व्यक्त करतो. या कार्यक्रमाची माहिती संविधान एवढं चांगलं आहे तर असे कार्यक्रम हे सरकारी तर्फे व्हायला पाहिजे. इथं उपस्थित आदरणीय मिलिंद कीर्ती सर यांची तर माझी मला वाटतं 20 वर्षापासून ओळख आहे आणि त्यांचं लेखन एवढं चांगलं आहे आणि 20 वर्ष कोणाला घाबरत नाही. असे मिलिंद कीर्ती सर, डॉक्टर बॉबी जांभुलकर मॅडम यांचं मी आजच भाषण ऐकलं, पण पूर्ण विचार आणि मला नाही वाटत की असं भाषण मी पेडॅटिशियन असून सुद्धा देऊ शकतो. काय मुद्द्याचं भाषण दिलं मॅडम. आज त्यांना ऐकायला मिळालं की शिक्षणासोबत आपल्याकडे नीतिमत्ता असली पाहिजे. म्हणजे शिक्षण हे नीतिमत्तेशिवाय काही कामाचं नाही, अशा पद्धतीचं म्हणणं आणि पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपल्यामध्ये एक करुणा भाव असला पाहिजे. शिक्षणाचा उपयोग हा चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे, समाजाच्या भल्यासाठी करायला आला पाहिजे. अशा पद्धतीचा भावना आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे. जयंती साजरी करतो ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांना अभिवादन. बाबासाहेब धन्यवाद द्यावं वाटतात की अशा पद्धतीची स्पर्धा आणि एक उपक्रम पण बाबासाहेबाला आदरांजली सतत अभ्यास करून
जे बाबासाहेबांनी उद्दिष्ट ठरवलं होतं त्या उद्दिष्टाला धरून खऱ्या अर्थाने हे युनिट कार्य करते. मधल्या काळामध्ये आम्ही ते राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका पण काढली होती. क्रांतिकारक समाज सुधारक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या जयंतीचे औचित्य साधून मला वाटतं की हा कार्यक्रम अगोदरच ठरलेला होता, परंतु काही कारणास्तव तो पुढे करण्यात आला आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रामुख्याने आमचे मित्र या प्रमाणपत्र वितरण समारंभासाठी मला जे निमंत्रित केलेले आहे त्याबद्दल मी माई फाउंडेशन आणि सम्राट सैनिक दलाची खूप खूप आभारी आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्या 133व्या दिनानिमित्त जमलेले आहोत. खरं म्हणजे गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी 5 डिसेंबर 2023ला ह्या पद्धतीनं आम्ही मुलांना सांगितलं आणि मुलं त्यांना वाटलं संविधान म्हणजे संविधान म्हणजे आपलं राज्यशास्त्र. तर आम्ही संविधानामध्ये 100 उत्तर मुलांना दर्ज करण्यात दिले. म्हणजे उत्तर पत्रिका दिल्या मुलांना 100 मार्काची. मुलांनी तो अभ्यास केला आणि बरेचशे मुलांनी खूप छान त्यामध्ये मार्क्स मिळवले. त्यातील ती स्पर्धा होती